हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आत्ता वाजले सकाळचे 8 आणि आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या सगळ्यात आधी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज ना असं झालं की यांना पांढरा ड्रेस घालायचा होता, तर म्हटलं चला बाहेर जावंच लागणार इस्त्रीचे कपडे घ्यायला. त्यानंतर मला दही पण घ्यायचं होतं पंचामृत करण्यासाठी, तर तिला म्हटलं तू दही आण. त्यानंतर म्हटलं आजच्या दिवशी सत्यवानाला आपल्या नाराज करून चालणार नाही आहे, तर इस्त्रीचे कपडे घेऊन आले मी आणि ते निघाले ऑफिसला. त्यांना जायचं होतं साईटवर. तर त्यानंतर रात्रीच मी हे सगळे जे भांडे आहे लागतात आपल्याला पूजेसाठी, ताट वगैरे आणि तांब्या, ते सगळं व्यवस्थित घासून घेतलं होतं आणि स्वच्छ करून ठेवलं होतं. म्हणजे मग पूजा वगैरे मांडायच्या वेळेस मला मग पटकन होतं, ताट आपलं रेडी होऊन जातं, सकाळी काही गडबड होत नाही. त्यानंतर पूजेचं साहित्य आणलेलं होतं, फुलं आणलेली होती, ते सगळं आता म्हटलं ताट रेडी करून घेऊया आपण. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वटपौर्णिमा आपण आपल्या पतिराजाच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि ती वटपौर्णिमा आपली सगळीकडे आपण साजरी करत असतो. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा जी येते ती वटपौर्णिमा असते आणि त्या दिवशी आपण हा सण साजरा करत असतो सगळेजण. सौभाग्यवती महिला आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ही वटपौर्णिमा आपण साजरी करत असतो. तर या ठिकाणी आता मी सगळी पूजा मांडून घेते ताटामध्ये. तर इकडे ना ही जी पूजा आहे ना ती बाहेर मिळते आपल्याला, म्हणजे त्यामध्ये सगळं पार्वतीचं सगळं शृंगार असतो. त्यामध्ये बांगड्या असतात, टिकली असते, परत काळे मणी असतात, ते सगळं असतं. आणि त्यासोबतच त्यामध्ये ज्या बारीक बारीक पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू असतात, म्हणजे खोबरं किंवा खारीक, तर त्या वस्तूसुद्धा त्यामध्ये असतात. आणि ते पाकिटच आपल्याला मिळत असतं, ते कुठेही पूजेचं साहित्य आपल्याला मिळून जातं फुलांच्या दुकानावर. नंतर हे जे कच्चं सूत आहे ना ते पण त्या पूजेसोबतच मिळतं. तसंच हे जे कापसाचे वस्त्र आहेत ते आपण घरी पण तयार करून घेऊ शकतो, एक हळदीचं आणि एक कुंकवाचं. तर ते पण बाहेर बाजारात विकत मिळतं आता. आणि जे पांढरे वस्त्र लागतात आणि रंगीत वस्त्र लागतात कापडाचे, तर ते पण कोरे कापड जे असतात घरामध्ये आपले, तर ब्लाऊज पीसचे वगैरे, ते आपण यूज करू शकतो पूजेसाठी. पण कोरंच कापड पाहिजे असतं. तर ते या ठिकाणी ठेवलेले. नंतर विड्याचे पानं ठेवलेली आहेत, गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी पूजेला लागतं ते आपल्याला तिकडे गेल्यानंतर. नंतर इकडे मी फुलं ठेवून घेतलेली आहेत आणि तुळस पण घेतलेली आहे, फुलांसोबतच मला मिळाली होती ती. नंतर इकडे धूप घेतलेला आहे, एका बाजूला अष्टगंधा आणि कुंकू घेतलेलं आहे. नंतर कापूर पण घेतलेलं आहे मी. तर कापूर मी डबीतच घेतले आहे, कारण त्याचं सादळून जातं, नंतर असं ओलावा येतो त्याला जर काढून ठेवलं तर, त्यामुळे मग डबीतच घेतलेलं आहे मी ते. आणि पाण्याचा तांब्या आपण भरून घेणार आहेत जाताना. त्यानंतर पूर्ण ताट रेडी झालं की आपण पंचामृत पण बघणार आहोत, पंचामृत कसं करायचं ते. तर इकडे आता थोडे तांदूळ घेणार आहे पूजेसाठी. गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली, दिवा पण तयार करून घेतलेला आहे, त्यामध्ये कापसाची वात तयार करून घेतली, ती ठेवली आहे. आणि घंटी घेतलेली आपण एक ताटामध्ये. तर आता इकडे हे आंबे, त्यांना पण मी हे लावून घेतलं आहे, कच्चं सूत गुंडाळून घेतलेलं आहे. मी ना आधीच म्हणजे ताट तयार करून घेते, कारण मग नंतर खूप काही गडबड होऊन जाते आणि काय काय वस्तू राहून जातात. तर सगळ्यात आधी मी ताटच रेडी करत असते. तर आता इकडे पंचामृत बरेच जणं म्हणतात की काय काय टाकायचं, पण मी जे आई नेहमी टाकत असायची बघायची, तर तेच मी या ठिकाणी टाकणार आहे. दूध घेतलेलं आहे, अर्धा चमचा आपण दही घेतलेलं आहे, त्यामध्ये मध घालणार आहोत आणि साखर घालणार आहोत आपण अर्धा चमचा. चांगलं ढवळून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये आपण तुळस घालणार आहोत, तुळशीचे पानं. आणि ते सगळं एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आणि आपलं पंचामृत रेडी होऊन जातं. पंचामृत आता आपलं तयार झालेलं आहे, ते पण आता आपण ताटात ठेवून घेऊया, म्हणजे मग आपलं ताट तयार होऊन जाईल पूजेचं. आणि सगळं साहित्य, सगळं कळस पण मी भरून घेतलेला आहे पाण्याचा. तर आता आपण तयारी करूया. आणि इकडे मी आता साडी वगैरे नेसलेली आहे आणि केस ओलेच आहेत माझे, त्यामुळे मग आता जास्त काही हेअरस्टाईल वगैरे करत बसणार नाही आहे मी. तर या ठिकाणी साडी अशी वेअर केली. आणि हा ब्लाऊज तुम्हाला आठवत असेल, मी एका शॉर्ट्समध्ये टाकलं होतं, रिपेअर केला होता, खूप मोठा गळा झाला होता त्याचा. तर एवढे मोठे गळे काही मी बॅकला म्हणजे शिवत नाही, पण ह्यावेळेस खूप मोठा झाला होता आणि तो मी त्याला पॅच वगैरे लावून व्यवस्थित केला होता. तुमच्याशी मी एकदा शेअर केला होता तो. तर या ठिकाणी आता मी हे जे कळे आहेत ना, तर त्यावर म्हणजे मिस्टरांचं आणि माझं नाव कोरलेलं, तर ते मी ऑनलाईन असे बनवून घेतलेले आहेत. खूप छान आहेत, सगळ्या साड्यांवर मॅच होतात. आणि त्याच्या आजूबाजूला मग जी साडी मी घातलेली असेल, म्हणजे नेसली असेल, त्या साडीवर मी असं मॅचिंग त्याच्या आजूबाजूला असे कडे किंवा बांगड्या लावून घेते. मग खूप छान वाटतो आणि छान असा सेट तयार होतो. तर लाडूबाई म्हटले की छान वाटेल मम्मा, हेच घाल. आणि रेड कलरचं, त्यामुळे कुठल्याही साडीवर ते मॅच होतात. तर अशी काही मी तयारी केलेली आहे, खूप जास्त बटबटीत नाही केली आहे. आणि मग गजरा वगैरे पण आणला होता मी, तो पण लावून घेतला आणि रेडी झालेलो आहेत फ्रेंड्स. तर आता आपण जाऊया पूजेला. आणि खूप लांब जायचं नाही आहे, जवळच आहे पूजेचं, इकडे म्हणजे मंदिरच आहे आणि त्या ठिकाणी 2-3 वडाची झाडं आहेत, तर तिकडे पूजा आपल्याला करायची आहे.
तर म्हटलं जाण्याआधी सगळं आता रेडी झालेली आहे, तर मस्त थोडंसं फोटो सेशन करूया म्हटलं. तर फोटो वगैरे काढले आणि रेडी झाली होती. ताट वगैरे तयार झालेलं होतं माझं. आणि लाडूबाईला म्हटलं चल सोबत. तर लाडूबाई म्हटले की आपण याच्याने जायचं का गाडीने. तर म्हटलं गाडीने वगैरे नको जायला, म्हणजे टू व्हीलरने. तर म्हटलं जवळच आहे तर पायी जाऊ. मग आलीच नाही आमची लाडूबाई, म्हटली की तू जा आणि राज जा, मी नाही येणार. तर म्हटलं चल. मग राज आणि मी आम्ही दोघे मायलेकं आलो. पायी चालू, जवळच होतं म्हणून. तर इकडे पण खूप अशी गर्दी होती आणि आजूबाजूलाही 2 वडाची झाडं आहेत, खूप मोठी मोठी प्रशस्त झाडं आहेत अगदी. आणि ते तिथं पण खूप गर्दी होती. आणि एका बाजूला तिकडे भटजी बसलेले होते आणि इकडे पोथी वगैरे वाचनाचं चाललेलं होतं. एक बाजूला आरती चालू होती तिकडच्या साईडला. तर असा कार्यक्रम हा मस्त वर्षातून एकदा येणारा सण असतो. खूप बायकांमध्ये उत्साह असतो, सगळ्या नटून थटून आलेल्या, खूप छान तयार होऊन आलेल्या आणि आपल्या पतिराजासाठी म्हणजे अखंड सौभाग्य आपलं राहू दे अशी प्रार्थना करण्यासाठी सगळ्याजणी फार उत्साहाने आलेल्या असतात. आणि खूप छान वाटतं, नवीन मैत्रिणी भेटतात, नवीन बायकांची आपली ओळख होते. तर या ठिकाणी आता पूजा वगैरे आटपून झालेली होती माझी आणि शेवटची पूजा आहे, म्हणजे वडाला जो दोरा गुंडाळायचा होता ते आता चाललेलं होतं आणि फेऱ्या पण मारून घेत होते मी आता. तर तरी या ठिकाणी 11:30 ते 12 वाजलेले होते आणि खूप गर्दी होती. तरी पण मला वाटलं की दुपारून एवढी गर्दी नसणार, तरी पण गर्दी होतीच. तर इकडे आता आपली पूजा झालेली आहे आणि निघालो आहे आपण आता घरी जायला. आणि इकडे राज आणि मी आता निघालो आहेत. तर राजची मस्ती चाललेलीच असते, राज काही शांत बसत नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि पूजा कशी वाटली ते पण मला नक्की सांगा तुम्ही कमेंट्समध्ये. आणि असेच ब्लॉग बघत राहत जा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचत जातील. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.